नमस्कार. आज 9 डिसेंबर 2022 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी आहे भाजपचे विक्रमी सत्ता सप्तक. गुजरातमध्ये ऐतिहासिक यश, तर हिमाचलमध्ये जी सत्ता आहे ती आता काँग्रेसकडे आलेली आहे. म्हणजे गुजरातमध्ये जे विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजप विजयी झालेला आहे व त्याच पद्धतीने हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय ठरलेला आहे हे आपल्याला इथं सांगता येतं. गुजरातमध्ये जे म्हणजेच आम आदमी पक्ष ओके यांना 5 जागा मिळालेल्या आहेत या निमित्ताने, तसेच 13% त्यांनी मतदान मिळवलेलं आहे. या दोन्ही कंडिशन वगैरे जर पाहिल्या त्यानंतर त्यांचं दिल्ली, त्यासोबतच पंजाब आणि आता सध्याला गुजरात येथे तिन्हीकडे पण आता सध्याला त्यांचं पक्ष स्थापना वगैरे म्हणजे पक्षाची जी पाया वगैरे आहे तो रोवलेला आहे. त्यानिमित्ताने आता ती केंद्रीय पक्ष जे म्हणतो आपण त्याकडे त्यांची वाटचाल वगैरे सध्याला चालू झालेली आहे. अद्याप त्यांना मिळालेला नाही आहे म्हणजे निवडणूक आयोगासंदर्भात वगैरे. मग जेव्हा त्यांना ते पक्षाचं वगैरे स्थान वगैरे मिळेल तेव्हा आपल्याला ते एडिटोरियल वगैरे येतील. मग तेव्हा आपण या पक्षाविषयी किंवा जे इलेक्शन कमिशन वगैरे आहे त्या संदर्भात आपण पुन्हा चर्चा करूयात. आताच आपल्याला ते गरजेचं नाही, फक्त त्यांची वाटचाल वगैरे चालू झालेली आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती असायला हवं की गुजरातमध्ये बीजेपी, त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस. मग आता यांचे जे मुख्यमंत्री वगैरे येणार आहेत ते स्टाफ सिलेक्शन कमिशनला वगैरे डायरेक्टली प्रश्न येतात. न्यायवृंद यंत्रणेविरोधात भाष्य अयोग्य, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला पुन्हा फटकारलेली आहे. म्हणजे पहा, केंद्र सरकार आणि जे म्हणजे एकीकडे पहा ज्युडिशरी, ज्युडिशरी व एकीकडे आहे लेजिस्लेचर किंवा जे एक्झिक्युटिव्ह म्हणतो आपण. एक्झिक्युटिव्ह केंद्र सरकारमध्ये आता एक्झिक्युटिव्हवरच येणार आहेत, कारण जर लेजिस्लेचर जर विचार केला आपण तर ते संसद येतील. मग या दोघांमध्ये जो वाद आहे तो परत एकदा उफाळून वगैरे आलेला आहे. यासोबतच आपण पाहिलेलं आहे की काल जेव्हा म्हणजे परवा दिवशी 7 डिसेंबर रोजी जेव्हा पहिल्यांदा जे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत यांनी जेव्हा कारभार वगैरे हातात घेतलं त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टावरतीच वगैरे त्यांनी भाष्य वगैरे केलेलं आहे. म्हणजे या सर्व प्रकरणामधून वगैरे आपल्याला सांगता येते की सुप्रीम कोर्टाला कुठेतरी म्हणजे डिवचल्याचं वगैरे प्रकरण हे दिसून येत आहे. अगदी त्याच पद्धतीने जेव्हा ज्युडिशियरीने एक्झिक्युटिव्हला यादी वगैरे पाठवली की बा यांची यादी वगैरे आहे तर तुम्ही आम्हाला आता यांचं रिकमेंडेशन वगैरे करून यांची शपथविधी वगैरे करून आम्हाला यांची म्हणजे त्यांच्या नियुक्त्या वगैरे करण्यात याव्या असं त्यांनी ज्युडिशियरीने एक्झिक्युटिव्हला वगैरे पाठवलेलं होतं. तरी देखील एक्झिक्युटिव्हने वगैरे त्या ऑर्डरची वगैरे अंमलबजावणी केली नाही, उलट यांच्यावरतीच वगैरे टीका सध्याला वगैरे करत आहेत. यामुळे हे दोघांचं जे वर्चस्व वगैरे आहे म्हणजे ज्युडिशियरी म्हणतं आहे की मी पुढे जाऊ किंवा एक्झिक्युटिव्हला वाटतं की मी पुढे जाऊ, या दोघांचा जो वाद आहे तो उफाळूनच येत आहे दिवसेंदिवस, तेच आपल्याला सांगता येतं. परंतु सुप्रीम कोर्टाने सध्याला काय म्हटलं पहा, तर जोपर्यंत कोलेजियम सिस्टीम जी आहे न्यायवृंदची पद्धत वगैरे आहे तोपर्यंत आपल्याला तिची अंमलबजावणी करावीच लागेल. तुम्हाला दुसरा कायदा आणायचा असेल तर त्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. म्हणजे जर पहा आता सध्याला जी अपॉइंटमेंट वगैरे आहे जशी आहे तशी तरी करून द्या तुम्ही. जेव्हा तुम्हाला वाटत आहे ना ही अपॉइंटमेंट चुकीची आहे मग तुम्ही कायदा करा. कायदा करण्यासंबंधी आम्ही तुम्हाला रोखलेलं नाही आहे. हे जजमेंट पहा 2000 म्हणजे इंदिरा गांधींची यांची जेव्हा केस झालेली होती तेव्हा पण सुप्रीम कोर्टाने हेच म्हटलेलं होतं. 368 या आर्टिकल 361 या कलमांतर्गत तुम्ही कोणतेही अमेंडमेंट वगैरे करा, त्याबद्दल काही नाही आहे आम्हाला प्रॉब्लेम, परंतु तुम्ही जर बेसिक स्ट्रक्चरला वगैरे जर व्हायोलेशन केलात तर ते आम्हाला जमणार नाही असं म्हणजे सुप्रीम कोर्टाने तेव्हा पण सांगितलेलं होतं. व तेच पद्धत वगैरे आता इथं सांगण्यात आलेली आहे की तुम्ही कायदा करण्याबद्दल आम्ही तुम्हाला रोकत वगैरे नाहीत, परंतु तुम्ही आमची जी नियुक्त्या वगैरे ते रखडू नकात असं सुप्रीम कोर्टाचं वगैरे म्हणणं आहे. मग हाच वाद वगैरे परत आपल्याला इथं दिसून येतोय. मग या संदर्भाचं विश्लेषण वगैरे आलेलं आहे ते आपण नक्कीच पाहणार आहोत. त्यानंतर पहा 21 वर्षांत 18,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे. हे अतिशय दुर्दैवी किंवा धक्कादायक बाब आपण म्हणू शकतो. तर पहा याचे कारण वगैरे जर पाहिले तर याची कारणं काय आहेत, तर अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यंदाचं आहे हे. त्यानंतर शेतमालाच्या उत्पादनात घट झाली आहे, शेतीचा वाढलेला खर्च, शेतीसाठी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीची चिंता, खते व कीटकनाशकांसाठी येणारा अतिरिक्त खर्च, शेतमालाला योग्य भाव न मिळणे, मुलांचे शिक्षण इत्यादी सर्व समस्या वगैरे ज्या आहेत ते शेतकऱ्यांच्या वगैरे समोर असतात. त्यामुळे जे शेतकरी आत्महत्यासाठी प्रवृत्त वगैरे होतात हेच आपल्याला इथं आकडेवारी वगैरे निदर्शनास येते. त्यानंतर आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन, प्रबोधन, कृषी समृद्धी
योजनेअंतर्गत उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे, तरी देखील आपण यांना योग्यरित्या वगैरे म्हणजे आत्महत्या रोखण्यामध्ये आपला सरकारला वगैरे यश येत नाहीये, हेच आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर पहा, समाजात आदिवासी अविभाज्यच, हे पण पॅराग्राफ वगैरे म्हणजे जो लेख आहे हे पण गरजेचं नाही, तरी पण इथं एक थोडीशी आकडेवारी वगैरे दिलेली आहे. ही आकडेवारी तुम्हाला पहा ओबीसीच्या कॅटेगरायझेशनमध्ये वगैरे कामी येणार आहे, कारण गेल्या वर्षी 2021 मध्ये हा इश्यू खूप मोठ्या प्रमाणात वगैरे उचललेला होता की जी सेन्सस वगैरे होणार आहे, म्हणजे काय म्हणतो आपण, जी जनगणना वगैरे होणार आहे ती ओबीसीचं वगैरे जी आकडेवारी वगैरे आहे ती कास्ट सेन्सस बेसिसवर वगैरे यावी, असं सर्वांचं म्हणणं वगैरे होतं. तर त्या संदर्भात ही आपल्याला गरजेचं आहे. तर पहा, ब्रिटिशांनी 1901 मधील जनगणनेत आदिवासींना ॲनिमिस्ट म्हणून जाहीर केले होते. त्यानंतर त्यांचा उल्लेख जंगलातील जमाती असा होऊ लागला. 1931च्या जनगणनेत ट्रायबल रिलिजन असा शब्दप्रयोग त्यांनी केला गेला. त्यानंतर 1960 मध्ये मिशनऱ्यांनी विकासाचे धर्मशास्त्र वगैरे मांडले. हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं, म्हणजे 1901 पासून आदिवासींचा वगैरे विकास कशा पद्धतीने वगैरे झालेला हे तुम्हाला माहिती असावं, त्यासाठी हे गरजेचं आहे. बाकी तर वनवासी किंवा आदिवासी म्हणजे काय वगैरे हेच दिलेलं आहे, हे काहीच गरजेचं नाही, त्यामुळे स्किप करू शकता तुम्ही. त्यानंतर पुढे या. त्यानंतर कुतूहल पहा, वृक्षारोपणाचा समृद्ध वसा, म्हणजे साळू मजदा थिमाका या कर्नाटकामधील आहेत. यांनी काय केलेलं पहा, तर यांनी तरुण असतानाच त्यांनी वडाची वगैरे जी झाडं आहेत रोज 5 किंवा 10 वगैरे झाडं ती लावत असत व त्यांचं फक्त झाडं लावून थांबवत नसत, तर ते त्याचं संगोपन देखील करत असत. ओके, संगोपन देखील करत असत. यामुळे अगदीच म्हणजे जरी दुष्काळी भागात वगैरे जरी राहत असल्या त्या, तरी त्यांनी कळशीने वगैरे पाणी देऊन त्या झाडांना वगैरे वाढवलेलं आहे. त्यानंतर गुरांपासून वगैरे त्यांचं संरक्षण केलेलं आहे वडाच्या झाडांचं. मग पहा, 2019 मध्ये तिथून रस्ता वगैरे जात होता. मग तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांना वगैरे सांगितलं की ही माझी लेकरे वगैरे आहेत, त्यामुळे तुम्ही प्लीज यापासून म्हणजे तुम्ही याला थोडंसं स्किप करून म्हणजे दुसरीकडून वगैरे रस्ता काढू शकता. व ती बाब मुख्यमंत्र्यांनी देखील ऐकलेली होती. ओके, 385 झाडं वडाची आहेत. ओके, हे लक्षात घ्या तुम्ही. व त्यांनी दुसरा रस्ता वगैरे तिथून बायपास वगैरे काढला, हे मुख्यमंत्र्यांनी पण केलेलं आहे. मग त्यानंतर 2019 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. हा प्रश्न डायरेक्टली तुम्हाला विचारण्यात येऊ शकेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. पर्यायास पर्याय नाही, एखादा पक्ष चिकाटीने प्रयत्न करून आपण पर्याय ठरू शकतो असे चित्र निर्माण करू शकला, तर समोर कितीही तगडा परिस्पर्धी असला तरी सत्ता बदल होतो. हे आपल्याला बेसिकली सांगायचं लेखकाने वगैरे प्रयत्न केलेला आहे, परंतु हे आपल्यासाठी गरजेचं नाही. तरी देखील आपण म्हणू शकतो की जेव्हा 2014चा कालावधी होता पहा, तेव्हा नरेंद्र मोदी यांनी काय म्हणजे अगदीच आम्ही यांना बेस्ट पर्याय वगैरे दाखवून देऊ अशा पद्धतीने त्यांनी प्रचार वगैरे तेव्हा केलेला होता. अगदी तशा पद्धतीने जर काँग्रेसने आता देखील केलं तर नक्कीच विजय वगैरे त्यांचा होऊ शकतो, असं लेखकाचं वगैरे म्हणणं आहे. मग त्यांनी तेच लिहिलेलं आहे की काँग्रेस हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय होऊन देखील त्यांचा पराजय वगैरे आहे, कारण गुजरातमध्ये ते तशा पद्धतीने वगैरे आपला म्हणजे ठसा वगैरे उमटू शकले नाहीत, हेच त्यांचं लेखकाचं वगैरे म्हणणं आहे. आता आपल्यासाठी हे गरजेचं नाहीये म्हणजे परिपूर्णरित्या अशा पद्धतीचा प्रश्न एमपीसी आणि यूपीएससीला येत नाही, परंतु सुजाण नागरिक या नात्याने तुम्ही म्हणजे काँग्रेसमध्ये काय अडचणी वगैरे आहेत हे तर पण तुम्हाला माहिती असायला हवं. त्यानिमित्ताने हे लेख तुम्ही अगदी वाचून घेऊ शकता, परंतु मी ते वाचत नाहीये. त्यानंतर 2024 साठी गिरवायचा धडा, हे पण गरजेचं नाही आपल्यासाठी. त्यानंतर न्यायमूर्तींच्या नियुक्तीवरून पुन्हा ठिणगी. आता यासाठी तुम्ही आपली जी वेबसाईट आहे pawannilever.com यावरती येऊ शकता. त्यानंतर इथे करंट अफेअर्स सेक्शनमध्ये आल्यानंतर डिसेंबर 2022 वरती क्लिक करा. त्यानंतर पहा डिसेंबर 9. ओके, यावरती मी आज दिलेला आहे प्रिलिम फॅक्ट. इथे पहा, साळू मजदा थिमाका यांच्याविषयीचे सर्व दिलेले आहे माहिती. म्हणजे 2019 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला होता व 2016 मध्ये बीबीसीने प्रेरणादायी प्रभावशाली स्त्रिया यांच्या या यादीमध्ये त्यांचा समावेश देखील करण्यात आलेला होता. साळू मजदा थिमाका हे नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता हे लक्षात घ्या, 99th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. ओके, आता याच्या पूर्वीचा लेख वगैरे जो आहे तो तुम्ही इथं वाचून घ्या की कशा पद्धतीने फर्स्ट जजेस केस, त्यानंतर सेकंड जजेस केस वगैरे जी आहे ती इथं तुम्हाला देण्यात आलेली आहेत. या दोन लिंकवरती वगैरे क्लिक करून तुम्ही याच्या पूर्वीचे पण लेख वगैरे वाचून घ्या, म्हणजे तुमचे जे पॉईंट आहेत ते आणखी क्लिअर होतील. ओके, तरी देखील मी आता थोडंसं हे क्लिअर करण्याचा वगैरे प्रयत्न करतोय. ओके, तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देण्याचा नक्की प्रयत्न करेल. कदाचित काही विद्यार्थ्यांना हे म्हणजे परत होईल, रिपीट होईल, तरी देखील तुम्ही ऐकून घेऊ शकता किंवा तुम्ही हा व्हिडिओ इथंच थांबून म्हणजे तुमचा अभ्यास वगैरे करू शकता. पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी नक्कीच ऐकून घ्यावं. तर पहा, 1981चा काळ होता. ओके, 1981 मध्ये झालेलं काय की हा वाद परत उफाळून आलेला होता की जे ज्युडिशियरी आहे व हे जे एक्झिक्युटिव्ह आहे, पहा जे केंद्र सरकार आहे ते सर्व नियुक्त्या वगैरे करतं, म्हणजे केंद्र सरकारच्या हातात जवळपास सर्व पॉवर आहे, बरोबर. म्हणजे राष्ट्रपतींच्या
हातात तेवढी पॉवर नाही, परंतु पंतप्रधानांच्या हातात संपूर्ण पॉवर आहे. तरी देखील ज्युडिशियरीची जी पॉवर आहे ती त्यांच्याकडे नाही आहे. म्हणजे पंतप्रधान हे ज्युडिशियरीमधील मेंबरला वगैरे अपॉइंट करू शकत नाहीत. ही प्रॉब्लेम मोठी. मग यामुळे यांना थोडंसं खळसवत होतं. यासाठी 1981ला थोडीशी केस वगैरे झाली. त्या केसचं डिटेल वगैरे ते लेखमध्ये वगैरे आहे, ती तुम्ही पाहून घ्या. मग पहा, ही जेव्हा केस 1981 मध्ये झाली, त्याला फर्स्ट जजेस केस म्हणतो, SP गुप्ताची केस होती ती. ओके, मग या केसमध्ये पहा, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की केंद्र सरकारला पॉवर आहे. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज टू पॉवर, म्हणजे जे ज्युडिशियरीमध्ये जे अपॉइंटमेंट वगैरे करायची आहेत ते केंद्र सरकार करू शकेल, असं त्यांनी 1981ला सांगितलं. मग पहा, 12 वर्षाचा कालावधी उलटला व 1993चा कालावधी आला. 1993 मध्ये परत एक केस झाली. ओके, 1993 मध्ये परत एक केस झाल्यानंतर या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल अशा पद्धतीने आला की हे केंद्र सरकारला वगैरे पॉवर नाही, तर ती ज्युडिशियरीचीच पॉवर आहे. ओके, ज्युडिशियरीचीच पॉवर वगैरे वापरणार. ओके, मग आणखी 6 वर्षाचा कालावधी वगैरे उठला, म्हणजे 5 वर्षाचा कालावधी आणखी उलटला. त्यानंतर आला 1998चा कालावधी. ओके, मग पहा इव्हॉल्युशन कशा पद्धतीने होत आहे या जजेस केसचं. पहिल्यांदा काय म्हटलं 1981ला, तर सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर होती की त्यांनी ज्युडिशियरीमध्ये जे न्यायाधीश वगैरे त्यांच्या नियुक्ती वगैरे त्यांनी करू शकतील केंद्र सरकार. त्यानंतर 1993ला परत केस झाली, त्यामध्ये ज्युडिशियरीने काय म्हटलं की केंद्र सरकार वगैरे त्यांच्याकडे पॉवर नाही, म्हणजे ते नियुक्ती वगैरे करणार नाहीत, असं त्यांनी डायरेक्टली सांगून दिलं. म्हणजे जे केंद्र सरकार आहे त्यांची पॉवर इथं कमी झाली, बरोबर, व ज्युडिशियरीची पॉवर 1993 मध्ये वाढली. परंतु ते खटकलं यांना परत एकदा. मग त्यामुळे त्यांनी काय केले, जे राष्ट्रपती असतात त्यांनी 143 याचा वापर करत सुप्रीम कोर्टाला विचारणा केली की कशा पद्धतीने असायला हवं, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये कशा पद्धतीचं इंटरप्रिटेशन वगैरे आहे की कोलेजियम सिस्टम कशा पद्धतीने कार्यरत वगैरे असावं, यासाठी सुप्रीम कोर्टाला 143 अंतर्गत वगैरे विचारणा करण्यात आली. मग त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने त्यांना म्हटलं की जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील, ओके, मुख्य न्यायाधीश, ओके, प्लस त्यांच्यासोबत जे 4 म्हणजे वरिष्ठ जे न्यायाधीश असतील प्लस 4 वरिष्ठ न्यायाधीश, असं 5 जणांचं मिळून एक कोलेजियम असेल व त्यांनीच जे नियुक्ती वगैरे करतील, म्हणजे तेच कोलेजियम वगैरे असेल व त्याद्वारेच नियुक्ती वगैरे ज्युडिशियरीमध्ये होईल व हेच अशाच पद्धतीने हायकोर्टमध्ये पण होईल. फक्त हायकोर्टचं जे चीफ जस्टिसला म्हणजे जे सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील त्यांना विचारणा वगैरे हायकोर्टाला करावी लागेल, अशा पद्धतीची त्यांनी मेथड वगैरे इथं दिली 1998ला. मग 1998 पासून 1998 ते 2014 पर्यंत ही पद्धत अशाच पद्धतीने वगैरे चालू होती, बरोबर. म्हणजे कुणीच यावरती टीका टिप्पणी वगैरे करत नव्हतं. ओके, कारण पहा, अगदीच जे यांचं जी पद्धत वगैरे होती, एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि प्लस 4 सिनियर मोस्ट जजेस. हायकोर्टामध्ये पण तसंच व सुप्रीम कोर्टामध्ये अशाच पद्धतीची कोलेजियम सिस्टीम होती व ती आता पण चालत आहे. म्हणजे ही जी कोलेजियम सिस्टीम आहे किंवा जी न्यायवृंद म्हणतो आपण, ओके, ती सिस्टीम कधीपासूनची आहे तर 1998ची आहे व 1993 मध्ये ह्या सिस्टीमचं पहिल्यांदा इव्होल्युशन वगैरे झालेलं होतं. हे तुम्ही लक्षात घ्या. हे संविधानामध्ये पण दिलेलं नाहीये की कोलेजियम सिस्टीमद्वारे नियुक्ती वगैरे करावी का, तर असं कुठंच नाही आहे. ओके, तरी देखील सुप्रीम कोर्टाचं हे इंटरप्रिटेशन आहे व त्यांनीच हे रस्ता वगैरे काढलेला आहे. ठीक आहे, ओके, एवढं इथपर्यंत समजलेलं असेल. आता आपण कुठपर्यंत आलेलो आहोत तर 2014च्या कालावधीपर्यंत आलेलो आहोत. मग पहा, 2014ला केंद्र सरकारमध्ये आले नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट आलं, बरोबर. नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी काय केलं, जे सिस्टीम वगैरे वाटत आहे की म्हणजे अशा पद्धतीने त्यांना पण म्हणजे थोडीशी पॉवर वगैरे हवी होती ज्युडिशियरीमध्ये. ओके, ज्युडिशियरी व इकडे परत आहे एक्झिक्युटिव्हला इथे पॉवर देण्यात आली नाही, परंतु ज्युडिशियरीला इकडे पॉवर अगदीच देण्यात आली होती. मग त्यांनी काय केलं, 99वा घटना दुरुस्ती कायदा वगैरे त्यांनी तयार केला. त्यालाच म्हणतो NJAC ऍक्ट. ओके, म्हणजेच काय, ज्युडिशरी अपॉइंटमेंट कमिटी. ओके, तर यांनी हा कायदा वगैरे तयार केला व 99वी घटना दुरुस्ती वगैरे केली 2014-15चा कालावधी. मग पहा, मग परत हे झाल्यानंतर यांचं हा कायदा NJAC आल्यानंतर हा कायदा म्हणजे या कायद्यानुसार पॉवर कोणाकडची कमी झाली तर ज्युडिशरीची पॉवर इथे कमी झाली व एक्झिक्युटिव्हची जी पॉवर आहे ती वाढली. ओके, NJACने म्हणजे 99व्या घटना दुरुस्तीने ही पॉवर काय झाली, ज्युडिशरीची अगदीच कमी झाली, परंतु जे एक्झिक्युटिव्ह आहे किंवा जे केंद्र सरकार आहे त्यांची ही पॉवर इथे वाढली, बरोबर. यांची पॉवर इथे वाढली की लगेच सुप्रीम कोर्टामध्ये एक केस झाली व सुप्रीम कोर्टामध्ये केस झाली की लगेच त्यांनी काय केलं, म्हणजे त्यावरती अशा पद्धतीने निकाल दिला. पहा, मेजॉरिटीमध्ये 4 व 1 जजेसनी हे केलं, म्हणजे त्याला सपोर्ट केला. म्हणजे अशा पद्धतीने 4-1 या निकालाने काय झालं, जे NJAC ऍक्ट आहे ते नल अँड व्हॉइड डिक्लेअर करण्यात आलं. ओके, 4-1 या बहुमताने ती रद्दबातल करण्यात आली, ही घटना दुरुस्ती 99वी घटना दुरुस्ती. मग अशा पद्धतीने तर तुम्हाला प्रश्न येणार नाही, परंतु बॅकग्राऊंड काय आहे की आता कशामुळे एवढं वाद वगैरे चालू आहे हे पहा. पहिल्या पेजवरची बातमी हे पहा, न्यायवृंद यंत्रणेविरोधात
हे कशामुळे भाष्य चालू आहे किंवा कालचं जे धनकर यांचं जे वक्तव्य होतं, म्हणजे त्यांनी राज्यसभेमध्ये जे काही बोललं त्याचा विरोध हे कशामुळे आहे, तर इथं आहे ते सर्व जे आहे ते पॉवर शेअरिंगचं प्रॉब्लेम आहे ते. ओके, सर्वांना पॉवर हवी आहे, परंतु न्यायवृंद जे सुप्रीम कोर्ट आहे ते पॉवर शेअरिंग वगैरे करण्याला नकार देत आहे. ओके, मग पहा ही इथूनच आहे कोलेजियम म्हणजे काय वगैरे, न्यायवृंद वगैरे जे काही आहे ते आपल्याला इथून बेसिकली सांगता येतं. ओके, आय होप म्हणजे तुम्हाला हे समजलेलं असेल. हां, त्यानंतर NJC इथं आहे. मग आता सध्याला काय आहे, मग हे रद्द केल्यानंतर परत यांची काय झाली, ही पॉवर कमी झाली व इकडे ज्युडिशरीची पॉवर परत एकदा वाढली. ओके, मग आता हाच प्रॉब्लेम आहे की म्हणजे जे केंद्र सरकार आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पण यामध्ये नियुक्तीमध्ये वगैरे वाटा कुठेतरी भेटावा, परंतु ज्युडिशरी म्हणतं की आम्ही हे वाटा वगैरे देऊ शकत नाही. हाच वाद चालू आहे व यामुळे काय झालेलं आहे पहा, केंद्र सरकारने 20 नियुक्त्या वगैरे रखडलेल्या आहेत सध्याला. ओके, 20 नियुक्त्या वगैरे रखडलेल्या आहेत. त्यामुळे ज्युडिशरी म्हणतं की आम्हाला लवकरात लवकर नियुक्त्यापत्र वगैरे द्या, परंतु केंद्र सरकार म्हणतं की ती नियुक्तीपत्र आम्ही देत नाहीये. ओके, म्हणजे केंद्र सरकारचे जे मंत्री वगैरे आहेत त्यांनी तर ऑलरेडी आपण कशा पद्धतीने वक्तव्य केलं ते ऑलरेडी पाहिलेलं आहे. ते आता त्या डीपमध्ये वगैरे जायची गरज नाही आहे. परंतु 1 डिसेंबरचं तुम्ही यूट्यूबवरचं जे लेक्चर आहे माझं ते पाहून घेऊ शकता. फक्त मी आज तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिला, कारण काही विद्यार्थी म्हणत होते की तुम्ही म्हणजे डीपमध्ये वगैरे घेत नाहीयेत. परंतु काही होतं पहा, जे रिपीट टेलिकास्ट होता, आता 1 डिसेंबरचाच हा व्हिडिओ आहे, हे तुम्ही जर पूर्वीच वाचून घेतला तर अगदी बेस्ट होईल. परंतु आता मी 9 डिसेंबरला परत हे रिपीट केलेलं आहे. ठीक आहे, चालेल. त्यानंतर पुढे जाऊयात आपण, म्हणजे आजच्या पेपरमध्ये तशा पण जास्त बातम्या वगैरे काही कामाच्या नाहीत. त्यानंतर पहा, उद्धव ठाकरे यांच्या जी मालमत्ता आहे त्यांची चौकशी वगैरे आता सध्याला होत आहे. पहा प्रकरण कशा पद्धतीने आहे हे. जेव्हा उद्धव ठाकरे सरकारमध्ये वगैरे होते तेव्हा त्यांच्या विरोधात एक याचिका वगैरे दाखल करण्यात आली बॉम्बे हायकोर्टमध्ये. ओके, बॉम्बे हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली की यांची चौकशी, ज्यांच्या मालमत्तेचं वगैरे चौकशी वगैरे व्हावी असं त्यांनी याचिकेमध्ये टाकलेलं होतं. परंतु बॉम्बे हायकोर्टाने अद्याप जजमेंट वगैरे दिलेला नाही आहे. तरी देखील सध्याला जे म्हणजे यांचं सत्तांतरण झालं, उद्धव ठाकरे यांचं सरकार गेलं व आता शिंदे गटांचं सरकार वगैरे आलेलं आहे. मग आता यांच्यावरती पोलीस चौकशी वगैरे चालू झालेली आहे हे सांगतो. म्हणजे हे कुठेतरी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट तर आहेच आहे. म्हणजे इश्यू तशा पद्धतीने पाहिला तर बॉम्बे हायकोर्टाने अद्याप यावरती काय दिलेलं आहे, निकालच दिलं नाही, म्हणजे जजमेंट दिलं नाही. तरी देखील राज्य सरकार काय करत आहे, त्यांच्यावरती चौकशी वगैरे करत आहे. मग आता त्यांनी पण तेच म्हटलेलं आहे. पाहूयात बॉम्बे हायकोर्टाचं जजमेंट वगैरे इथं काय असेल. ओके, आपल्याला पहा, राजकीय दृष्ट्या न्यूजला वगैरे पाहायचं नसतं तर सुप्रीम कोर्टाचं इंटरप्रिटेशन वगैरे काय असतं हे आपल्यासाठी अगदी गरजेचं असतं. सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट. ओके, यावरती पहा प्रश्न तुम्ही अगदीच येतात यूपीएससी आणि एमपीएससीला. हायकोर्ट असू द्या किंवा सुप्रीम कोर्ट असू द्या, या संदर्भात प्रश्न नक्की येतात. ओके, त्यामुळे ते गरजेचं आहे आपल्यासाठी. त्यानंतर पुढे चला, इथून गरजेच्या न्यूज आपल्याला काही नाही आहेत. ओके, त्यानंतर पहा वाहनांना दीर्घावधीचे विमा कवच IRDAIचा पुन्हा नव्याने प्रस्ताव वगैरे आहे. तर IRDAI जे आहे म्हणजेच ती आपल्यासाठी एक बॉडी वगैरे गरजेची आहे. तर पहा, IRDAI याचं म्हणजेच काय आहे फुल फॉर्म, तर इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ओके, हे गरजेचं आहे फुल फॉर्म वगैरे हे लक्षात घ्या. याचं फॉर्मेशन आहे 1999 व याचं हेडक्वार्टर आहे हैदराबाद या ठिकाणी. तर ज्या पद्धतीने RBI, ओके, RBI काय करते तर बँकिंग सेक्टरला वगैरे रेग्युलेशनचं काम वगैरे करते, अगदी त्याच पद्धतीने IRDAI इडाई ही जी संस्था आहे ही कुणाला रेग्युलेट करते, तर विमा कंपनी वगैरे जे असतात, LIC, ओके, अशा ज्या कंपन्या वगैरे आहेत तर यांना हे काम करण्याचं काम यांना रेग्युलेट वगैरे करण्याचं काम हे इडाई ही संस्था करते. ओके, तर हे बेसिकली तुम्ही लक्षात घ्या. ही इकडे बँकिंग सेक्टरवरती RBI, तर इकडे विमा कंपन्यांसाठी इडाई. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आपण चालू करूयात आजचं द हिंदू. ओके, तर पहा इथे पण तेच देण्यात आलेलं आहे, गुजरातमधील निकाल, त्यानंतर जो हिमाचल प्रदेश आहे त्यातील निकाल वगैरे दिलेला आहे. हे पण आपल्यासाठी आपण पाहिलेलं आहे, हे गरजेचं नाही आपल्यासाठी. त्यानंतर पहा, प्रोब फायरिंग ऑफ ट्रान्स वुमन टीचर फ्रॉम प्रायव्हेट स्कूल NCW टू UP चीफ सेक्रेटरी. म्हणजे 7 डिसेंबर रोजी द हिंदूमध्येच एक न्यूज पब्लिश झालेली होती, ज्यामध्ये देण्यात आलेलं होतं की UPमधील जे लखीमपूर खेरी डिस्ट्रिक्ट आहे तेथील प्रायव्हेट शाळेमध्ये एका महिला ट्रान्स वुमन शिक्षकांना वगैरे त्यांनी रद्दबातल वगैरे केलं होतं किंवा त्यांना म्हणजे ड्युटीवरून वगैरे खारिज वगैरे करण्यात आलेलं होतं. ते आपण
पाहिलेली आहे न्यूज. ओके, व त्यामध्ये कारणं वगैरे त्यांना कशा पद्धतीने दिलेली होती की त्यांचं सब्जेक्ट नॉलेज वगैरे जे आहे ते कमी आहे अशा पद्धतीने दिलेलं होतं. परंतु त्यांनी जेव्हा त्यांचं एक्सपिरियन्स वगैरे शेअर केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की जे शिक्षक वगैरे होते त्यांच्यासोबत तर योग्य पद्धतीने वगैरे वागणूक करत नव्हते. त्यामुळे प्रिन्सिपलने वगैरे त्यांना बोलून घेऊन त्यांची ड्युटी वगैरे सस्पेन्शनचं वगैरे ऑर्डर दिलं, हे आपल्याला त्यांनी सांगितलं. मग या बेसिसवर आता NCW म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर वुमन, ओके, NCW नॅशनल कमिशन फॉर वुमन यांनी डायरेक्टली कोणाला लेटर लिहिलेलं आहे, तर आता UPचे उत्तर प्रदेशचे चीफ सेक्रेटरी यांना लिहिलेलं आहे. ओके, UP चीफ सेक्रेटरीला डायरेक्ट म्हणजे पत्र लिहून उत्तर या संदर्भात वगैरे मागवलेलं आहे. कारण पहा, ट्रान्सजेंडरचे जे राईट वगैरे आहेत त्यासाठी आपल्याकडे कायदा आहे. ओके, प्रोटेक्शन म्हणजे द ट्रान्सजेंडर पर्सन्स प्रोटेक्शन ऑफ राईट फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स ॲक्ट 2019 हा 2019चा कायदा आहे. त्याचं व्हायोलेशन वगैरे इथं कुठेतरी होत आहे. ओके, यामुळे काय केलेलं आहे, NCW म्हणजे जे वुमन कमिशन आहे नॅशनल लेवलचं, त्यांनी डायरेक्टली यांना काय केलं आहे आता म्हणजे यावरती तुम्ही कशा पद्धतीने कारवाई वगैरे करत आहात या संदर्भात त्यांनी डायरेक्टली त्यांना विचारणा वगैरे केलेली आहे व त्यांसाठी किती टाइम दिलेला आहे, फक्त 7 दिवसाची डेडलाईन वगैरे दिलेली आहे. ओके, म्हणजे पहा, त्या दिवशीच आपण बोललेलो होतो की म्हणजे आपल्याकडे कायदे वगैरे भरपूर आहेत परंतु ग्राउंड रियालिटी अगदी वेगळी असते. ओके, आता दलितांसंबंधी पण तसंच आहे, म्हणजे ग्राउंड रियालिटी वेगळी असते व संविधानामधील जी रियालिटी आहे ती वेगळी आहे. ओके, हे बेसिकली इथं डायरेक्टली आपल्याला सांगता येतं. ओके, व आता यावरती कशा पद्धतीने उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट कशा पद्धतीने हे घेईल म्हणजे ॲक्शन वगैरे घेईल ते आपल्यासाठी गरजेचं आहे. बाकी त्यावरती एडिटोरियल वगैरे जेव्हा येतील तेव्हा आपण नक्की पाहूया त्याला. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. स्पॉटलाईट हे गरजेचं नाही आहे. त्यानंतर स्टेट्स, राहुल गांधींची जे यात्रा वगैरे त्या संदर्भात दिलेला आहे. त्यानंतर अमित लोढा ऑफ बिहार डायरीज फेम बुकड फॉर अब्युजिंग ऑफिशियल पोझिशन. पहा, आपल्याकडे नेटफ्लिक्सला सध्याला एक वेब सिरीज वगैरे आलेली आहे खाकी. ओके, मग ही खाकी जी सिरीज आहे ती 2017 मध्ये IPS अधिकारी अमित लोढा यांनी लिहिलेल्या पुस्तकावरती वगैरे अवलंबून आहे. ओके, मग यांना बिहार म्हणजे यांच्यावर आता सध्याला जे हे आहेत म्हणजे सिनियर काय म्हणतो आपण, त्यांचे जे सिनियर अधिकारी वगैरे आहेत त्यांनी काय केलेलं आहे की अब्युजिंग ऑफिशियल पोझिशन वगैरे त्याच्यावरती हे केलेलं आहे. म्हणजे त्यांनी जे ऑफिशियल पोझिशन वगैरे आहे त्यांची थोडंसं चुकीचं वापर वगैरे त्यांच्या पदाचा वगैरे चुकीनं वापर करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. कशामुळे पहा, यांनी जी केस वगैरे सॉल्व्ह केलेली होती ते त्यांनी 2017 मध्ये पुस्तकामध्ये वगैरे सांगितलेली होती. मग ती केसचं आता इथं खाकी ही वेब सिरीज वगैरे आलेली आहे. मग यांचं काय म्हणत आहे पहा की यांनी पैशासाठी वगैरे अशा पद्धतीने म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसमध्ये असताना देखील यांनी स्वतःचे राईट्स वगैरे विकलेले आहेत. अशा पद्धतीने डायरेक्टली यांनी त्यांना म्हणजे त्यांचं मत अशा पद्धतीने आहे. मग आता यावरती अगदीच म्हणजे हे पण प्रशासनात सध्याला आहेत त्यामुळे आपल्याला हे गरजेचं आहे. मग आता पाहूयात की कशा पद्धतीने यांचे राईट्स वगैरे कशा पद्धतीने व्हायोलेट वगैरे होतील किंवा यावरती पण एडिटोरियल नक्कीच येईल. मग तेव्हा आपण यावरती डिटेल चर्चा वगैरे करूयात. फक्त आता यावरती लक्षात घ्या तुम्ही, तर यांच्यावर पण FIR वगैरे बुक वगैरे करण्यात आलेली आहे. कारण यामध्ये जे सेक्शन्स वगैरे असतात सिव्हिल सर्व्हिसेससाठीचे वगैरे जे काही कायदे वगैरे असतात त्याचं पण उल्लंघन वगैरे यांनी केलेलं आहे. मग आता इथं सर्व दिलेलं आहे करप्शन ॲक्ट वगैरे, ते आपल्यासाठी काही गरजेचं नाही. परंतु यांनी काय काय म्हणजे चुका वगैरे केली ते आपल्याला पुन्हा गरजेचं आहे. त्यामुळे आताच याला तुम्ही स्किप केला तरी चालेल. त्यानंतर पुढे चला, इथून पण गरजेचं नाही. त्यानंतर ही इन्क्वायरी आपण पाहिलेली आहे. त्यानंतर पोस्ट फॉर ट्रान्सजेंडर SC स्लॅम्स महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्लंबर. पहा, अगदीच गेल्या महिन्यामध्ये पोलीस भरतीची ॲड जेव्हा आली त्यामध्ये ॲडमध्ये फक्त महिला आणि पुरुष अशा पद्धतीने 2च कॉलम वगैरे टाकण्यात आले. मग जे ट्रान्सजेंडर वुमन वगैरे आहेत त्यांनी काय केलं, डायरेक्टली मॅट म्हणजे महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल याकडे गेले की महाराष्ट्राची जी पोलीस भरतीची ॲड वगैरे आहे त्यामध्ये जे ट्रान्सजेंडर साठीचं कॉलम्स वगैरे म्हणजे तृतीय पंथांसाठी कॉलम वगैरे देण्यात आलेलं नाही असं त्यांनी डायरेक्टली हे केलं. परंतु मॅटने काय दिले त्यांना, म्हणजे मॅटने गव्हर्नमेंटच्या साईनने वगैरे निकाल लावला. ओके, गव्हर्नमेंटच्या साईनने निकाल लावल्यानंतर त्या गेल्या हायकोर्टामध्ये. मग हायकोर्टाने अशा पद्धतीने अगदीच जशा पद्धतीची UP मधील केस आहे अगदी त्याच पद्धतीची महाराष्ट्रामध्ये केस वगैरे घडत आहे. त्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला अगदीच म्हणजे बॉम्बे हायकोर्टाचे जे सरन्यायाधीश आहेत दीपंकर दत्ता यांनी अगदीच महाराष्ट्र गव्हर्नमेंटला वगैरे फटकारलं की तुम्ही कशा पद्धतीने अशा म्हणजे असं कसं करू शकता तुम्ही. किमान 2 तरी जागा म्हणजे ज्या 2 महिला वगैरे तिथपर्यंत आलेल्या आहेत त्यांना तरी जागा वगैरे रिक्त करून द्यावंच लागेल तुम्हाला. कारण पहा, सुप्रीम कोर्टाचं हे जजमेंट आहे व सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटला जर तुम्ही नकार देता म्हणजे 2018चं जे जजमेंट वगैरे आहे त्याला जर तुम्ही नकार देता असेल तर हे काय आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. ओके, COC म्हणतो आपण त्याला, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. मग कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जर होत असेल तर ते आम्ही ऐकून घेणार नाही.
त्यामुळे जे बॉम्बे हायकोर्ट वगैरे आहे त्यांनी अगदीच महाराष्ट्र गव्हर्नमेंटला वगैरे आता दिलेलं आहे की तुम्ही पण रूल लवकर फ्रेम करा. ओके, म्हणजे आजपर्यंत रूल नाहीत म्हणून हे काही त्याचं स्पष्ट उत्तर नाही आहे. ओके, म्हणजे पहा, एखादा कायदा सध्याला नाही आहे म्हणून तुम्ही नियुक्त्या वगैरे रखडू शकत नाही. आता यांनी दोघांनी ज्यांनी पिटिशन वगैरे दाखल केली त्यांना तर द्यावंच लागेल तुम्हाला नोकरी, म्हणजे त्यांच्या तर जागा रिक्त भरून घ्यावंच लागतील. परंतु जे नवीन वगैरे येणार आहेत भरत्या वगैरे त्यामध्ये तुम्हाला या संदर्भात रूल वगैरे लवकरात लवकर फ्रेम करा असं देखील बॉम्बे हायकोर्टाने वगैरे म्हटलेलं आहे. मग पाहूयात आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट या संदर्भात कशा पद्धतीने कायदा वगैरे करेल. आता ही न्यूज जी आहे ती MPSC मेन्सला वगैरे अगदी कामाची ठरू शकेल. ओके, त्यामुळे प्लीज तुम्ही ही न्यूज थोडंसं लक्षात घ्या. त्यानंतर पुढे चला, हे तमिळनाडू वगैरे काही गरजेचं नाही. त्यानंतर एडिटोरियल भरभरून गुजरातचं मोदी वगैरे गव्हर्नमेंट या संदर्भात दिलेलं आहे, आपल्यासाठी काही गरजेचं नाही आहे. ओके, म्हणजे इलेक्शनला तुम्ही तेवढंसं म्हणजे डायरेक्टली हे घेऊ नका. ओके, तशा पद्धतीचे प्रश्न कधीच आलेले नाहीत, त्यामुळे मी त्यांना स्किप करतोय. त्यानंतर पहा, अंटिल गव्हर्नमेंट ब्रिंग्स न्यू लेजिस्लेशन ऑन ज्युडिशियल अपॉइंटमेंट कॉलेजियम सिस्टम इज द लॉ, सेज सुप्रीम कोर्ट. पहा, जोपर्यंत तुम्ही नवीन कायदा घेऊन येत नाही तोपर्यंत कॉलेजियम सिस्टमनुसारच नियुक्त्या वगैरे चालू ठेवा असं सुप्रीम कोर्टाचा निर्देश वगैरे दिलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, वर्ल्ड न्यूज आहेत, इथून पण गरजेचं नाही. त्यानंतर आपण ती पहिल्यांदाच पाहिले की आप जे नॅशनल पार्टीकडे वगैरे थोडंसं आता त्यांची पावलं वगैरे जात आहेत. त्यानंतर पुढे या, प्रोसेस टू अपॉइंट ॲडहॉक जजेस मस्ट बी लेस कम्बरन्स, सुप्रीम कोर्ट. पाहूयात त्यांचं पण म्हणजे जे नियुक्त्या वगैरे रखडलेल्या त्यामुळेच सुप्रीम कोर्ट सध्याला हे करत आहे, म्हणजे केंद्र सरकारला भरपूर फटकारत आहे. परंतु केंद्र सरकार तशा पद्धतीनेच प्रक्रिया वगैरे देत आहेत. त्यानंतर बिल टू अमेंड एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट इंट्रोड्यूस्ड इन राज्यसभा, म्हणजे टू स्टॉप कार्बन इमिशन्स वी विल यूज ग्रीन हायड्रोजन गॅस, असं म्हणजे जे कार्बन इमिशन आपल्याला पहा 2070 पर्यंत झिरो नेट कार्बन इमिशन वगैरे करायचं आहे. त्यासाठी आता कन्व्हर्जेशन ॲक्ट एनर्जी कन्व्हर्जेशन ॲक्ट जो आहे तो पास वगैरे करण्यात येत आहे. मग राज्यसभेमध्ये वगैरे ते इंट्रोड्यूस झालेलं आहे. मग त्याचं लवकरच एक्सप्लेन सिरीज वगैरे येईल. मग एक्सप्लेन सिरीज आल्यानंतर आपण त्यावरती नक्की चर्चा करणार आहोत. म्हणजे द हिंदूमध्येच एक्सप्लेन सिरीज वगैरे येईल किंवा बिझनेस लाईनमध्ये जरी आली तरी मी ती नक्की कव्हर करून घेईल. ओके, त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज आहेत, यातून पण गरजेची नाही पहा काही. त्यानंतर टेक्स्ट आणि कंटेक्स्टमध्ये अगदीच नंबर गरजेचा आहे. पहा, कालच म्हणजे संसदेमध्ये जेव्हा संसदेचं जेव्हा अधिवेशन चालू आहे तेव्हा जे किरण रिजिजू लॉ मंत्री आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा, थाउजंड्स ऑफ केसेस पेंडिंग इन सुप्रीम कोर्ट सेज सेंटर. 11,000 ज्या केसेस आहेत त्या सुप्रीम कोर्टामध्ये सध्याला पेंडिंग आहेत. तर हायकोर्टाची स्थिती पहा, इन द 25 हायकोर्ट 8.77 लाख सिव्हिल अँड 3.74 लाख क्रिमिनल केसेस आर पेंडिंग. ओके, किती? 8.77 लाख. ओके, ह्या केसेस सिव्हिल केसेस आहेत. तर 3.74 लाख केसेस ज्या आहेत या क्रिमिनल केसेस आहेत, एवढ्या केसेस पेंडिंग आहेत. आता हे जे 3.74 लाख केसेस जे पेंडिंग आहेत यांचे जे कैदी आहेत काही जेलमध्येच असतील तर काही जमानतवर वगैरे सुटलेले असतील, हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. ही जर आकडेवारी खऱ्या अर्थाने पाहिली तर जेलमधील जी कैद्यांची संख्या वगैरे आहे ती नक्कीच वाढते, कारण यांचा कच्चा दावा वगैरे आहे, यांच्यावरती अद्याप जजमेंट वगैरे आलेलं नाही, तरी देखील आपण काय करतो त्यांना जेलमध्ये वगैरे आणतो. हेच इथं प्रॉब्लेम वगैरे आपल्याला दिसतं. तरी देखील पहा, एवढं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने एवढी आकडेवारी दिलेली आहे तरी देखील यांनी ज्युडिशियलमधील जे अपॉइंटमेंट वगैरे आहेत त्यांच्यावरती अपॉइंटमेंट वगैरे करत नाही आहेत. ओके, म्हणजे हे कुठेतरी आपल्याला सांगता येतं की हे सेंट्रल गव्हर्नमेंटची वगैरे चूक आहे. ओके, कारण पहा, सेंट्रल गव्हर्नमेंटनी जर अपॉइंटमेंट वगैरे लवकरात लवकर केली असती तर किमान थोडा तरी हातभार वगैरे नक्कीच लागला असता. ओके, परंतु त्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये वगैरे जायचं नाही आहे. ओके, त्यांनी कशा पद्धतीने कार्य करतील ते आपल्याला पुढे पाहता येईल. ओके, त्यानंतर इथून दुसरी काही न्यूज वगैरे गरजेची नाही. त्यानंतर सस्टेनेबल ग्रोथ इन रेमिटन्सेस. रेमिटन्सेस म्हणजे पहा, तुम्ही हा भारत आहे आपला देश, त्यानंतर इकडे दुसऱ्या देशामध्ये वगैरे जाऊत, हा USA आहे, बरोबर. मग पहा, तुम्ही USA मध्ये जाता. ओके, व तुमच्या परिवाराला वगैरे म्हणजे तुम्ही USA मध्ये गेल्यानंतर तिथे नोकरी वगैरे करता, बरोबर. इथे नोकरी वगैरे केल्यानंतर तुमची जी सॅलरी वगैरे जी आहे ती सॅलरी तुम्ही भारताकडे वगैरे भारताच्या RBI किंवा SBI बँकेमध्ये वगैरे जेव्हा पाठवता तेव्हा काय होतं, हे जे तुम्ही तिकडून इकडे पैसे वगैरे जे पाठवता त्याला आपण रेमिटन्स असं म्हणतो. ओके, व भारतात रेमिटन्स भरपूर येतात, कारण आपले जे स्किल्ड लेबर वगैरे जे आहेत ते भारतातून अगदीच हे होतं, म्हणजे मायग्रेशन जास्त प्रमाणात वगैरे भारतामधून आहे. त्यामुळे रेमिटन्समध्ये भारत अगदीच नंबर 1 मध्ये म्हणजे सर्वात पुढे वगैरे जगामध्ये अगदीच असत असतो. फक्त 2020चं जेव्हा लॉकडाऊन वगैरे झालं तेव्हापासून आपला ट्रेंड वगैरे सध्याला कमी झालेला आहे. ओके, हे बेसिकली सांगता येतं. व ते रेमिटन्स कशा पद्धतीने येतं तर पहा, USA मधून जातं बासेलला, बासेलमधून येतं हे RBIला, RBI मधून जातं SBIला. हे अशा पद्धतीने आहे. तुम्ही इकॉनॉमिक्सचा जेव्हा क्लास वगैरे करता हे तुमचे सर्व पॉईंट वगैरे क्लिअर होतीलच. ओके, त्यानंतर पुढे चला,
हे G20 बद्दल वगैरे दिलेलं आहे. याचं पण थोडंसं मला काही खास वगैरे वाटलं नाही, त्यामुळे मी याला पण स्किप करतोय. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका आणि काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. तसेच पहा, आपली जी वेबसाईट वगैरे आहे त्या वेबसाईटवरती जे 2 लेख लिहिलेले आहेत ते प्लीज ज्यांनी वाचले नाहीत त्यांनी ते वाचून घ्या. ओके, धन्यवाद.